करतात. बघा, तुम्हाला सांगून जाईल, आपल्या भारतामध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव त्याने हे असंच करून गेला, तो गेला, परंतु त्याचं नाव आता सध्या मागं निघतंय. तो कोण आहे हे सर्वांना माहीतच असेल, छत्रपती शिवाजीराजे. ऐका, छत्रपती शिवाजीराजे अवघ्या 5 वर्षाचे होते. त्यावेळेस गावामध्ये तमाशाचा तंबू आला. त्यावेळेस छत्रपती शिवाजीराजेंनी माँसाहेब जिजाऊंना प्रश्न केला की माँसाहेब, तमाशाचा तंबू म्हणजे काय? त्यावेळेस माँसाहेब जिजाऊंनी फार सुंदर असं उत्तर दिलं. माँसाहेब म्हणाले, राजा तुम्हाला राजा व्हायचंय. काय म्हणाल्या? राजा तुम्हाला राजा व्हायचंय, तर बाया नाचवणारे नाही, तर बाया वाचवणारे राजा व्हायचे. एका वाक्यात शिवराय घडले माय बाप्पा हो. अरे कोण म्हणतं माझ्या राजाचं वैर मुसलमानासोबत होतं, कोण म्हणतं आमच्या हिंदू धर्माचं वैर मुसलमानासोबत आहे, कोण म्हणतं आमच्या वारकरी संप्रदायाचं वैर मुसलमानासोबत आहे. परंतु ऐका, माणूस हा जातीपातीनं श्रेष्ठ होत नाही, तर माणूस हा त्याच्या कर्मानं श्रेष्ठ होत असतो. ऐका, माझ्या राजाचं मंदिर अवघ्या महाराष्ट्रामध्ये कुठंच नाहीये. या हिंदुस्थानामध्ये, या भारतामध्ये, या कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये माझ्या राजाचं मंदिर कुठंच नाहीये. परंतु तीच मुलं माझ्या राजाची जयंती आली ना, विजेचा संचार होईल अशी जयंती साजरी करतात. कारण त्यांना माहिती आहे माझ्या राजाचं मंदिर अवघ्या महाराष्ट्रामध्ये जरी नसलं ना, तरी माझ्या राजाचं मंदिर प्रत्येकाच्या, तुमच्या आमच्या मनामध्ये माझ्या राजाचं मंदिर कोरलंय. एवढं जगणं सुंदर होतं मायबापा हो माझ्या राजाचं. बघा, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. काय? घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि छत्रपती शिवाजीराजांशिवाय पर्याय नाही, सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. तरुण वर्ग, माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. काय? तुम्ही गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. कशी घाला? ती 50 फुटावरून माळ दिसली पाहिजे अशी गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. तुम्हाला एक वेळचा प्रसंग आहे, सांगून जाईल. एके दिवशी छत्रपती शिवाजीराजे जगद्गुरू तुकोबारायांच्या कीर्तनाला गेले. जगद्गुरू तुकोबारायांच्या कीर्तनाला गेल्याच्या नंतर आता जगद्गुरू तुकोबारायांची फार गरीब परिस्थिती होती. त्यांची एवढी गरीब परिस्थिती पाहून राजांना त्यांची दया आली. मग राजांनी जगद्गुरू तुकोबारायांसाठी काही मोहरा पाठवल्या. परंतु जगद्गुरू तुकोबारायांनी त्या मोहरांचा स्वीकार न करता फार सुंदर असं उत्तर दिलं. सोन्या रुपया मृत्तिके समान. काय? सोन्या रुपया महामृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. राजा आमची फक्त एकच इच्छा आहे, राजा तुम्ही माळकरी व्हावा. अशी आमची एकच इच्छा आहे राजा, तुम्ही माळकरी व्हावं. त्यावेळेस छत्रपती शिवाजीराजेंनी जगद्गुरू तुकोबारायांचं शनिवार वाड्यामध्ये कीर्तन ठेवलं. आता बघा, तुमच्या आमच्या मनामनातला शिवछत्रपती, तुमच्या आमच्या मनामनातला शिवछत्रपती जगद्गुरू तुकोबारायांचं कीर्तन ऐकण्यासाठी ताडपत्रीवर कीर्तन ऐकण्यासाठी बसला. सिंहासन वजा केलं. काय? सिंहासन वजा केलं आणि ताडपत्रीवर कीर्तन ऐकण्यासाठी बसला. ऐका, हे कीर्तन भजन प्रवचन ज्याच्यामुळे वाड्या वस्तीमध्ये, दर्याखोऱ्यामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये गाजतंय ना, ते केवळ माझ्या राजामुळे, छत्रपती शिवाजीराजांमुळे. एवढं जगणं सुंदर होतं मायबापा हो माझ्या राजाचं. बघा, विजेचा संचार होईल असं प्रत्येकाने जय म्हणायचं. काय? विजेचा संचार होईल असं प्रत्येकाने जय म्हणायचं. म्हणताना बघा, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाने आपापल्यासाठी एकदा टाळी वाजवा. बघा, एवढं जगणं माझ्या राजाचं सुंदर होतं. बघा,
ऐका, माझ्या राज्याचं जीवन जर सत्ता पार असतं ना, तर आज प्रत्येक गोरगरिबाच्या घराला सोन्याचं दार असतं. एवढं जगणं सुंदर होतं मायबापा हो माझ्या राजाचं. ऐका, पर राजा तुमच्या नावाखाली जे राजकारण करतायत ना, राजा तुमच्या नावाखाली आज जे राजकारण करतायत ना राजा, त्यांचा सत्यानाश झाला पाहिजे राजा, त्यांचं वाटोळं झालं पाहिजे. कारण आपला नेता जर बलात्कारी असेल तर त्याला झाकून ठेवलं जातं. आपला नेता जर बलात्कारी असेल तर त्याला झाकून ठेवलं जातं. परंतु दुसऱ्याचा नेता जर सज्जन असेल तर त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात येतं. परंतु राजा अशांचा सत्यानाश झाला पाहिजे, राजा अशांचं वाटोळं झालं पाहिजे. बघा, माझ्या राजाच्या नावामध्येच एवढी ताकद होती, तुम्हाला सांगून जाईल. एक मुलगी, रात्रीचे 12 वाजले होते, एक मुलगी तिच्या आईवडील काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. तिच्या आईवडिलांना यायला थोडा उशीर होणार होता. रात्रीचे 12 वाजले होते म्हणून ती तिच्या आईवडिलांची वाट पाहत दरवाजाच्या उंबऱ्यामध्ये उभी होती. आईवडिलांची वाट पाहत दरवाजामध्ये उभी होती. तेवढ्या तिकडून 4-5 गुंडे आले. त्यावेळेस तिनेही त्या गुंड्यांकडे बघितलं, त्या गुंड्यांनीही तिच्याकडे बघितलं. त्या दोघांचीही नजरानजर झाली. आता तिला कळून चुकलं होतं की हे माझ्याकडे वाईट नजरेने बघत आहेत. तिला कळलं. तिने आपल्या घराची कड्या कुलपं लावली आणि सैरभैर होत आपल्या गावामध्ये पळू लागली. रस्त्याने जो कोणी भेटेल त्याला म्हणायची, दादा मला वाचवा, माझ्या मागे गुंडे लागलेले आहेत, दादा मला वाचवा, दादा माझी मदत करा. परंतु मायबापा हो तिची कोणीही मदत केली नाही. ती पळत पळत गावच्या चौकामध्ये गेली. तिथे गेल्याच्या नंतर तिने उजवीकडे पाहिलं, डावीकडे पाहिलं, मागे पाहिलं, पुढे पाहिल्याच्या नंतर तिला एक घर दिसलं. ती तिथे गेली आणि त्या घराच्या खिडकीमधून आत डोकावून पाहिलं तर तिथे 30 वर्षाचा नवतरुण होता. मग तिनं त्या घराची कडी वाजवली. त्या 30 वर्षाच्या नवतरुणाने दार उघडलं. दार उघडल्याच्या नंतर त्या मुलीने सांगितलं, दादा आजची रात्र मला तुझ्या घरामध्ये राहू दे. अरे माझे आई वडील काही कामानिमित्त बाहेर गावी गेलेले आहेत, त्यांना यायला थोडा उशीर होणार आहे. मी माझ्या दारामध्ये उभी होती, तिकडून 4-5 गुंडे आले, माझ्या मागे लागलेले आहेत. दादा काही झालं तरी इज्जतीचं रक्षण झालं पाहिजे. दादा मला तुझ्या घरात आजची रात्र राहू दे. त्यावेळेस 30 वर्षाच्या नवतरुणाने तिला आपल्या घरामध्ये घेतलं, अंथरूण पांघरून दिलं. ती मुलगी झोपली. झोपल्याच्या नंतर तो मुलगा देखील सोफ्यावर झोपला. आता त्याच्या मनामध्ये विचार येत होता की आज मी देखील 30 वर्षाचा नवतरुण आहे. आज जर माझ्या मनामध्ये काय आलं तर मी देखील त्या मुलीच्या अंगाला हात लावू शकतो. परंतु ह्या मुलीने दुसऱ्या कुणाच्या घराची कडी न वाजवता माझ्याच घराची कडी कसं काय वाजवली? त्याला झोप येत नव्हती. रात्रभर डोक्यामध्ये तोच विचार चालू होता. त्याला झोप येत नव्हती. मग त्याने विचार केला की या प्रश्नाचं उत्तर आपण सकाळी तिलाच विचारूयात. सकाळ झाल्याच्या नंतर ती मुलगी उठली. ती मुलगी उठल्यावर त्यानं तिला विचारलं की का गं, आज जर माझ्या मनामध्ये काय आलं असतं तर मी देखील एक 30 वर्षाचं नवतरुण आहे, मी देखील तुझ्या अंगाला हात लावू शकलो असतो. परंतु तू दुसऱ्या कोणाचं दाराची कडी न वाजवता तू माझं दार वाजवलंच कसं काय? त्यावेळेस ती म्हणाली, दादा अरे रात्रीचे 12 वाजले होते, माझे आईवडील काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते, त्यांना यायला थोडा उशीर होणार होता. मी दारामध्ये माझ्या आईवडिलांची वाट पाहत उभी होते. तिकडून 4-5 गुंडे आले. आता मला तेही माझ्याकडे बघत होते, मीही त्यांच्याकडे बघत होते. आता मला माहीत होतं की ते माझ्याकडे वाईट नजरेने पाहत आहेत. मी माझ्या घराची कड्या कुलपं लावली आणि गावामध्ये सैरभैर होत पळू लागले.
रस्त्यामध्ये जो कोणी भेटेल त्याला म्हणायचे, दादा मला वाचवा, मला वाचवा. परंतु माझी कोणीही मदत केली नाही, मला कोणीही वाचवलं नाही. गावामध्ये आले, गावाच्या चौकामध्ये आले. चौकामध्ये आल्याच्या नंतर मी उजवीकडे पाहिलं, उजवीकडे पाहिलं, डावीकडे पाहिलं, मागे पाहिलं, पुढे पाहिलं. पुढे पाहिल्याच्या नंतर मला तुझ्या घराची खिडकी दिसली. मी तिथे आले आणि त्या खिडकीमधून आत पाहिलं तर मला छत्रपती शिवाजीराजांचा फोटो तुझ्या घरामध्ये दिसला. आणि मला माहीत आहे, ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजीराजांचा फोटो असेल ना, त्या घरामध्ये नक्कीच संस्कार असणार. म्हणून दादा मी तुझ्या घराची कडी वाजवली. बघा, माझ्या छत्रपती शिवाजीराजांच्या नावातच किती ताकद होती. म्हणून मुजरा माझा त्या माझ जाऊला, म्हणून मुजरा माझा त्या माझ जाऊला, घडविले तिने त्या शूर शिवबाला. साक्षात होती आई भवानी, तिच्या पोटी जन्म घेतला शूर शिवांनी. मराठी मातेने केला गनिमी कावा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा. मायबाप हो, जिजामातेने शिवरायांवर योग्य ते संस्कार केले, म्हणून शिवराय आज घडले. म्हणून आज आपलं हे कीर्तन भजन प्रवचन चालू आहे. म्हणून संस्कार करावे कसे, तर जिजामातेसारखे. जिजामातेने शिवरायांवर योग्य ते संस्कार केले, त्यांना स्वराज्य स्थापन करायला सांगितले. म्हणून आज आपलं हे कीर्तन भजन प्रवचन चालू आहे.